राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयामध्ये गुरुवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकलाय। मंत्री कार्यालयातील दोघांना ताब्यात घेतलं असून कार्यालय सील केलंय। लातूरमधील एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता। रद्द परवाना नूतनीकरण करण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या मंत्र्याला असतात। त्या संदर्भात मंत्री सुनावणी घेतात आणि निर्णय देतात। रद्द परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांनी संबंधितांकडे 50,000 रुपयांची मागणी केली होती। त्यातील 35,000 रुपये देण्याचं ठरलं होतं। हे पैसे ढेरंग स्वीकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आलंय। ढेरंग यांच्या सोबत मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील आणखी एकास ताब्यात घेण्यात आलंय। आपण लाचेची रक्कम मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यानुसार घेतली असं ढेरंग यांनी पोलिसांना सांगितलंय। खासगी सचिव हे मंत्री कार्यालयाचे प्रमुख असतात, त्यामुळे मंत्री झिरवाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे।